सर्व उपस्थित डॉक्टरांचं आजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत. मी आयोजकांप्रती खूप खूप आभारी आहे की त्यांनी पण गेल्या एका वर्षांपासून श्रम घेऊन हे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेत, ज्याच्यामुळे नक्कीच अनेक डॉक्टरांना मदत झाली आहे आणि मलाही एक संधी देत आहेत काहीतरी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आजचा आपला खूप महत्वाचा विषय कर्मवाद की दैववाद, आणि ज्या प्रकारे याचं शीर्षक आहे त्यानुसार कर्मवाद आणि दैववाद या दोन शब्दांच्या आधी आपण व्याख्या बघूया. तर या जगात असे लोक असतात जे म्हणतात की जे काही आयुष्यात होणार आहे ते केवळ आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर होणार आहे. जे काही आपण प्राप्त करू शकतो ते केवळ स्वतःच्या शक्तीने प्राप्त करू शकतो. याला आपण म्हणू शकतो स्वतःच्या कर्मांमध्ये, स्वतःच्या कर्तृत्वामध्ये त्यांना एक विशेष विश्वास आहे. याला आपण म्हणू कर्मवाद. आणि कधी कधी लोक कोणी भेटतात आणि म्हणतात सर्व काही ना नशिबात लिहिलेलं आहे. जर नशिबात लिहिलं नसेल तर काहीही होणार नाही. आणि जर पूर्णपणे तो कल त्या बाजूला असेल की जे काही विधी लिखित आहे तेच होणार आहे, किंवा कोणी म्हणतात की कपाळावर जे लिहिलंय तेच होणार आहे, तर त्याला म्हणू आपण दैववाद. नशिबावर त्यांचा विश्वास. इंग्रजीत पण असे हे दोन शब्द आहेत. तर कर्मवाद जो शब्द आहे त्याला म्हणतात फ्री विल. फ्री विल म्हणजे माझ्याकडे स्वतःची एक इच्छाशक्ती आहे आणि माझ्या इच्छाशक्ती अनुसार मी जे काही कर्म करणार त्याची फळं मला मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या भारतात एक खूप विख्यात धर्म आहे आणि त्या धर्मानुसार परमेश्वर हा एक केवळ कठपुतळी आहे. आपण जर सत्कर्म केले, आपण जर पुण्य केले, तर त्या पुण्याच्या आधारावर आपल्या जीवनामध्ये जे काही फळप्राप्ती निश्चित आहे ती देणं परमेश्वर पण भाग आहे. परमेश्वरावर जबरदस्ती आहे की अमुक अमुक व्यक्तींनी जर चांगले कर्म केलेत, पुण्य कर्म केले, तर त्याला त्याचे ते फळ मिळायलाच पाहिजे, अशी एका धर्मामध्ये धारणा आहे. याला आपण म्हणू कर्मवाद, की स्वतःच्या कर्मांवर जास्ती कल. आणि जो सर्व काही विधी लिखित आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिटर्मिनिझम, की एव्हरीथिंग इज ऑलरेडी डिटरमाइंड. आणि मला एक नक्कीच अपेक्षा आहे की आपल्यामधून सर्वांनी पण अशा प्रकारचे दोन वेगवेगळे विचार अनुभवले असतील. आणि कधी आपल्या मनामध्ये पण अशी एक द्विधा मनस्थिती निर्माण होते की खरं सत्य काय आहे. होय, या व्यक्तीने सर्व काही स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःचे श्रम करून कमावलंय. मात्र हे जे व्यक्ती सांगतायत की बघा यांनी एवढे परिश्रम केले, दुसरं एक उदाहरण, यांनी एवढे काही परिश्रम केले पण याच्या नशिबातच लिहिलं नव्हतं म्हणून याला कधी काही मिळालं नाही. तर नक्की वास्तविक सत्य काय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर कर्मवादी जे लोक आहेत ते साधारणपणे अशा प्रकारची पुस्तकं लिहितात ज्या पुस्तकांमध्ये नेहमी असा कल असतो की आपण जे ठरवलं ते आपल्याला मिळणार. काही वर्षांआधी द सिक्रेट म्हणून एक पुस्तक खूप विख्यात झालं होतं आणि त्या सिक्रेट पुस्तकामध्ये लिहिलं होतं की हे जे ब्रह्मांड आहे हे तुमच्या विचारधारेचं अनुसरण करतं. जर तुम्ही एखादी इच्छा, एखाद्या गोष्टीवर जर खूप गहन मनन केलं आणि केवळ तुम्ही त्याचाच ध्यास घेतला, ती गोष्ट तुमच्या जीवनात घडणारच. तर किती लोकांना त्याच्यातून फायदा झाला आणि किती लोक त्या पुस्तकानुसार, त्या तत्वज्ञानानुसार आपापली यशाची व्याख्या ठरवून त्या यशाच्या व्याख्येवर त्यांनी पूर्णपणे मनन करून खरोखर ते यश प्राप्त केलं, याच्यावर मात्र संशोधन अजून झालेलं नाहीये. पण मी स्वतः विचार करत होतो की भारतामध्ये एक खूप श्रेष्ठ क्रिकेट खेळाडू होऊन गेले आणि त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या यशाचं कारण काही आहे, तेव्हा म्हणाले केवळ माझी मेहनत. मी मेहनत केली आणि त्याच्यामुळे मी आता इथपर्यंत पोहोचलोय. पण हे व्यक्ती जेव्हा मेहनत करत होते ना, मुंबईचे आहेत हे व्यक्ती, हे व्यक्ती जेव्हा मेहनत करत होते तेव्हा त्यांच्या सोबत त्याच ग्राउंडवर 100 इतर व्यक्तीही मेहनत करत होते. आणि कुठल्याही अर्थाने असं वाटत नव्हतं की हे एकच व्यक्ती खरी मेहनत करत होते.
आणि इतर 100-200 व्यक्ती, 100-200 मुलं हे मेहनत करत नव्हते. असंही म्हणता कामा नये की यांची एकट्याचीच प्रामाणिकता होती आणि बाकी सगळे काही प्रामाणिक नव्हते. कारण 200-300 मुलं जेव्हा प्रॅक्टिस करत असतात क्रिकेटची, त्याच्यामध्ये केवळ एकच प्रामाणिक आहे आणि केवळ एकच मेहनत करतोय हे स्वीकार करणं थोडं कठीण होतं. भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांनी पण एक घोषणा केली होती. भारताचा एकच प्रॉब्लेम आहे म्हणाले. म्हणाले भारताच्या लोकांमध्ये धार्मिकता खूप जास्ती आहे आणि हा भारताच्या प्रगतीसाठी एक सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून म्हणाले, मी आता नवीन भारत उभारणार आहे आणि नवीन भारतामध्ये मी नवीन मंदिरं बांधणार आहे. नवीन मंदिर म्हणून त्यांचा जो एक खूण होती त्यांची, ती होती की मी आता नवीन फॅक्टरीज बांधणार, औद्योगिक क्षेत्र बांधणार आहे, औद्योगिक इमारती बांधणार आहे आणि त्यामध्ये जेव्हा लोक काम करतील तेव्हा खरी भारताची प्रगती होईल. आणि जेव्हापर्यंत हे लोक मंदिरात जात बसतील आणि मंदिरामध्ये प्रार्थना करत बसतील तेव्हापर्यंत या भारताची प्रगती काही होणार नाहीये. आता फार गमतीची गोष्ट आहे की अनेक अनेक लोक हे सेल्फ हेल्प बुक्स वाचत असतात, कॉन्फिडन्स बूस्टिंग बुक्स वाचत असतात. आणि युट्यूबवर जर तुम्ही कधी सर्च मारला, अर्ध युट्यूब हे मोटिवेशनल व्हिडिओजनी भरलेलं आहे. कुछ करके दिखाओ, तुम सब कुछ कर सकते हो, तू तू जर विचार केला असता तू जगाला जिंकू शकतो, अशा प्रकारचे हे 4-5 मिनिटाचे सेल्फ हेल्प व्हिडिओज असतात. पण खरी वास्तविक गोष्ट सांगू तुम्हाला, कारण मी युवकांसाठी पण कार्यक्रम घेत असतो. असंख्य मुलांनी असे हे मोटिवेशनल व्हिडिओज बघितले आणि याच्यातले काही काही मोटिवेशनल व्हिडिओज आहेत ते लाखोंचे व्ह्यूज आहेत त्यांचे. पण त्या मुलांना मी विचारलं की या मोटिवेशनल व्हिडिओ मधून जे मोटिवेशन तुला मिळालं ते किती दिवस टिकलं. तर एक मुलगा मला म्हणाला, प्रभूजी 2 दिवस टिकलं आणि 2 दिवसानंतर पुन्हा तेच प्रश्न, तेच नैराश्य माझ्या जीवनामध्ये पुन्हा आलं, पण यावेळेस जरा वाईट परिस्थिती होती. मागच्या वेळेस कारण एकही मोटिवेशनल व्हिडिओ बघितला नव्हता, तर त्या मोटिवेशनल व्हिडिओनी माझी परिस्थिती सुधारेल याची एक आशा होती. आता तो मोटिवेशनल व्हिडिओ पण बघून झालाय, आता मी कुठे जाऊ? एका अर्थाने असं म्हणू शकतो की जेव्हा कधी काही आजार असेल किंवा कधी काही हात पाय दुखत असतील, तेव्हा 2 प्रकारच्या एक ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक आहे की त्याच्यावर औषध घेणे आणि दुसरं आहे की पेन किलर घेणे. तर पेन किलर जेव्हा घेतो, दुःखाचं निवारण होत नाही, रोग जात नाही, पण एक फार छान सेन्सेशन येतं. एक प्लेसिबो इफेक्ट सारखं काहीतरी होऊ शकतं आपल्यावर. तर तशाच प्रकारे हे मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघून काही क्षणांसाठी का होईना, काही तासांसाठी का होईना असं वाटतं की अरे वा, हॉर्मोनल सरचार्ज होतो आपल्यामध्ये आणि असं वाटतं की आता मी काहीतरी करणार आहे. पण जेव्हापर्यंत त्या मोटिवेशनला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कोणी मदत करत नाही, तेव्हापर्यंत ते मोटिवेशन काही टिकत नाही. ह्या उलट कधी कधी मी बघितलंय की कोणी लोक असतात, ते नेहमी नशीब 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 नशीबच बोलत असतात. एखाद्या व्यक्तीला एकदा कार्यक्रमातून मी बघितलं की यांना खूप उत्साह आहे, तर त्यांना मी म्हटलं की कधी तुम्हाला शक्य असेल, सुट्टीचा दिवस वगैरे असेल, तर कधी तुम्ही मंदिरात मला भेटायला येऊ शकता आणि आपण पुढे चर्चा करू शकतो. आता संध्याकाळी 9-9:30 वाजले, तर आता आपण जास्त चर्चा करू शकणार नाही. तर म्हणाले नक्की येणार मी मंदिरात. पण म्हणाले जेव्हा भगवंत बोलवतील तेव्हा येईल. तर ते मला कळलं नाही. मग मी त्यांना म्हटलं की भगवंत तर बोलावतायत, भगवंतांचे मंदिर तर सर्वांसाठी ओपन आहे, तर म्हणून तुम्ही येऊ शकता. म्हणजे नाही नाही, भगवंतांचं बोलावणं म्हणजे माझ्या घरी समजा कोणी आलं आणि जर मला म्हटलं की अहो तुमच्यासाठी विशेष बोलावणं आलंय, तर मग मी येईन. तर या व्यक्तीची अशी काहीतरी ही दिव्य एक वेगळीच काहीतरी कल्पना होती. त्यांना मी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंय आपल्याला की माझं बोलावणं आहे, गीतेद्वारे मी बोलावतोय, पण त्याला ते स्वीकार नाही झाला. एक माझ्या ओळखीचे माझ्यासारखेच एक मित्र आहेत, त्या मित्रांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना भगवद्गीतेचं वाचन करायचं होतं, त्यासाठी जेव्हा विरोध केला तेव्हा एक गोष्ट सांगितली होती. तर ते जे वडील जे बोलतायत, त्यांचे कॉलेजमधले एक मित्र हे एका आध्यात्मिक संस्थेशी जुळलेले होते. इस्कॉनशी नव्हते, दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेशी जुळलेले होते. आणि त्या संस्थेनुसार वर्षातून 1 महिना गृहस्थ येथे घरी राहतात, परिवारासोबत राहतात. वर्षातून 1 महिना नोकरी, फॅमिली, सर्व जबाबदाऱ्या सोडून त्या मठामध्ये त्यांना 1 महिना सेवेसाठी बोलावतात. तर अशा प्रकारे ते मठ कसं चालतं
की असंख्य त्यांचे जे मठाशी जुळलेले लोक आहेत ते एक एक महिना येऊन मठामध्ये सेवा करतात. अशा प्रकारे 12 महिन्यांची सेवा होते, अशी मठ चालते. तर हे व्यक्ती जेव्हा एका महिन्यासाठी त्या मठामध्ये सेवा करायला जात होते, तेव्हा त्याच्या मुलांनी म्हटलं की पप्पा नका जाऊ, एक महिना तुमच्या शिवाय करमणार नाही. पण त्याला त्या मठामध्ये जाणं एवढं महत्वाचं होतं त्या व्यक्तीला, की ते व्यक्ती एक महिना मठामध्ये गेले. आणि जेव्हा परतले तेव्हा त्यांच्या मुलाला त्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. तर मुलांनी सांगितलं, पप्पा मला पहिला क्रमांक मिळाला आणि तुम्ही मला म्हणाले होते की मला जे काय पाहिजे ते मला मिळणार, तर मला एका सायकलची मागणी आहे, तर कृपया मला सायकल देणार का? आणि पप्पांनी त्याच वेळेस, कारण एक महिना त्यांनी नोकरी नव्हती केली ना, एक महिना त्या मठामध्ये जाऊन सेवा केली होती, तर खरोखर पैशांची टंचाई होती. तर त्या मुलाला म्हणाले, सॉरी, मी तुला म्हटलं होतं की जर तू पहिला आलास तर मी तुला जे पाहिजे ते देईन, पण मी तुला सायकल देऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीये. तर त्या मुलाला लक्षात आलं, कारण माझे वडील माझ्या इच्छेविरुद्ध त्या मठामध्ये सेवा करायला गेले, त्यामुळे अट मी पूर्ण करूनही मला आज सायकल मिळत नाही. तर त्याला राग आला तो. आणि त्यांनी पप्पांना म्हटलं, पप्पा मग तुमचं हे मठात जाणं काय परवडलं मला? मी पहिला पण आलो, मी अभ्यास पण केला, माझी अट मी पूर्ण पुरवली, पण तुम्ही मला सायकल नाही दिली. तर तो 5-6 वर्षांचा मुलगा असेल आणि त्यांनी हे जेव्हा असं म्हटलं, ते पप्पांना एवढं वाईट वाटलं की त्या पप्पांनी त्या मुलाशी त्या पुढे 1 की 2 महिने बोलणं सोडून दिलं. आणि हे सर्व दृश्य त्याच्या आईने बघितलं, त्या मुलाच्या. तर त्या मुलाच्या आईने या माझ्या मित्राच्या वडिलांना फोन करून सांगितलं की तुमचे मित्र अशा प्रकारे वागतात. आणि ही गोष्ट माझ्या मित्राच्या वडिलांनी माझ्या मित्राला सांगितली आणि सांगितलं, हे बघ, हे सगळं अध्यात्म वगैरे जे आहे ना, हे काय करू नकोस, कारण या अध्यात्मामध्ये लोक वाहून जातात आणि आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. काय गरज होती त्याला आपल्या मुलाशी अबोलपणा करण्याची? तर अशा प्रकारचे काही मी अनुभव तुम्हाला सांगितले, जे कर्मवादानुसार आहेत, ज्याच्यामध्ये काही क्षणांसाठी, काही तासांसाठी मोटिवेशन मिळतं, पण पुढे काय, पुढे नाही मिळत. आणि त्याच सोबत असेही काही उदाहरण आहेत अस्तित्वात, जिथे खूप कल नशिबाकडे, खूप कल अध्यात्माकडे आणि बाकीच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं. कधी कोणा लोकांना जेव्हा कार्यक्रमामध्ये मी सांगतो की आपण थोडे चांगले गुण विकसित करायला पाहिजेत आपल्यामध्ये, खरं बोलण्याच्या एक कल आपण विकसित करायला पाहिजे, प्रामाणिकपणा विकसित करायला पाहिजे. एका कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीने मला उत्तर दिलं, अहो आता सध्या कुठला काळ चालू आहे? तर मी सांगितलं, शास्त्रानुसार 4 युग असतात, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली. आणि शास्त्रानुसार सध्या कलियुग सुरू आहे. मग मला म्हणाले, कलियुगाचे चिन्ह काय आहेत? तर मी त्यांना म्हटलं, भांडण करणे आणि दांभिकता, हे 2 गुण आहेत. मग मला म्हणाले, जर हा काळच कलियुग आहे आणि या काळाचा गुणधर्म आहे दांभिकता आणि भांडण करणे, कलह करणे, मग तुम्ही आमच्याकडून चांगले गुण विकसित करण्याची अपेक्षा तरी कशी करू शकता? म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळं विधी लिखित आहे. कलियुगामध्ये सगळं कोसळणार, सगळे चांगले गुण कोसळणार आणि कलियुगामध्ये अशा प्रकारचं अपेक्षा करणं की माणूस चांगला होऊ शकतो, आपल्यामध्ये चांगले गुण विकसित करू शकतो, हे सगळं खोटं आहे. मग मी त्यांना तेव्हा प्रश्न विचारला की जर सर्व काही विधी लिखित आहे, तर जेव्हा वारंवार श्रीकृष्ण रामचंद्र या जगात येत आहेत आणि आपल्याला चांगली गोष्ट काय आहे ते आपल्या वागणुकीने किंवा आपल्या शिकवणीनुसार सांगतायत, त्याचा मग अर्थ काय राहिला? जर श्रीकृष्ण या जगात आले आणि त्यांनी आपल्याला गीता दिली आहे अर्जुनाद्वारे, त्याच्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असेल. पण विचार कर ना, किती मूर्खपणा वाटतो हा, की सगळं काही लिहिलेलं आहे, सगळं काही आधीपासूनच सुनिश्चित आहे आणि सर्व काही सुनिश्चित झाल्यानंतरही श्रीकृष्ण या जगात येतात आणि युद्धाआधी भ्रमित झालेल्या अर्जुनाला चांगलं समुपदेशन करतात, मार्गदर्शन करतात, त्यांना सांगतात, हे बघ, असं असं केलंस तर हे चांगलं आहे, असं असं केलंस तर तुझ्याकडून अयोग्य घटना घडू शकतात म्हणून. तर असे आपण दोन्ही प्रकारच्या टोकाच्या भूमिका लोकांनी घेतल्यावर काय काय दुष्परिणाम होतात त्याच्यावर चर्चा करू शकतो. पण आपण विषयाला पुढे घेऊन जाऊया. तर कर्मवाद म्हणजे फ्री विल आणि दैववाद म्हणजे डिटर्मिनिझम. तर या दोन्ही गोष्टींना जर समजून घ्यायचं असतं, तर कसं आपण घेऊ शकतो याच्यावर चर्चा करूया. महाभारतामध्ये कुठल्याही गोष्टीला बघण्यासाठी 3 दृष्टिकोन सांगितलेत. तर हे कुठले 3 दृष्टिकोन आहेत? खूप छान उपमा दिली आहे.
म्हणतात एक दृष्टिकोन असतो एका साधारण नागरिकाचं. एक साधारण नागरिक काय म्हणतो, मला जे डोळ्यांना दिसेल ते मला पटेल, ते मी स्वीकार करणार, जे मला दिसत नाही त्याला मी स्वीकार नाही करणार. तर साधारणतः याला म्हणतात सीइंग इज बिलिव्हिंग. आणि जे विज्ञानामध्ये लोक जे इंटरेस्ट असतात ते जनरली असं म्हणतात, अरे मला ही बुवाबाजी काही पटत नाही, हे कृष्ण भगवंत परमेश्वर हे सगळं काही पटत नाही, तुम्ही मला परमेश्वरला दाखवा. सीइंग इज बिलिव्हिंग. तर सीइंग इज बिलिव्हिंग म्हणणाऱ्या सगळ्यात जे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लोक आहेत त्यांना मी एक उदाहरण द्यायची इच्छा करतो, की सर्वात श्रेष्ठ वैज्ञानिक म्हणजे आईन्स्टाईन, अल्बर्ट आईन्स्टाईन. तर आईन्स्टाईनच्या आधी फिजिक्स मध्ये, भौतिक शास्त्रात सर्वात प्रमुख भूमिका ज्यांनी केली ते आहेत न्यूटन, आयझॅक न्यूटन. तर फिजिक्समध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज न्यूटोनियन मेकॅनिक्स. न्यूटोनियन मेकॅनिक्स म्हणजे मॉलिक्यूल, ऍटम, तो जो एक मॉडेल आहे तो. तर आईन्स्टाईननी सांगितलं, जर प्रत्येक पदार्थाचा मूळ घटक हा एक ऍटम वगैरे आहे, तर मी जर ते मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर मला तर घटक दिसायला पाहिजे. तर म्हणतात पण मी जेव्हा कुठल्याही पदार्थामध्ये खोल गेलो तर एका स्तरानंतर मला केवळ रिकामी जागा दिसली. त्याच्यामध्ये मॅटरच नव्हतं, त्याच्यामध्ये गोष्ट नव्हती, ती फक्त स्पेस आहे तिथे. म्हणून आईन्स्टाईननी नंतर नवीन एक मॉडेल काढला, त्याला म्हणतात आईन्स्टाईनचा मॉडेल आहे तो आहे की क्वांटम मेकॅनिक्स. सो क्वांटम मेकॅनिक्स मध्ये पार्टिकल थिअरी नाहीये. मॅटर इज नॉट कंपोज ऑफ स्मॉल पार्टिकल्स, मॅटर इज कंपोज ऑफ एनर्जी. आणि दॅट्स वाय जेव्हा मॅटर डिस्ट्रॉय होतो तेव्हा एनर्जी बनते. तर त्याला आईन्स्टाईन एका इक्वेशन मध्ये लिहिलं, ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. आपण अनेक वेळा फळ्यावर किंवा कुठल्या सायंटिफिक व्हिडिओमध्ये ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर वाचलं असेल, पण व्हॉट इज ई? इज एनर्जी रिलीज्ड, आणि एम इज मॅटर, मास, आणि सी इज द स्पीड ऑफ लाईट. तर त्यांनी ते कन्व्हर्जन सांगितलं. आणि आफ्टर आईन्स्टाईन प्रपोज दिस, फिजिक्स हॅज नॉट बीन द सेम. सो पार्टिकल थिअरी हॅज नाव चेंज टू एनर्जी थिअरी. सो मग सीइंग इज बिलिव्हिंग जर केलं तर डोळ्यांना फक्त स्पेस दिसते. सो ऍक्च्युअली मॅटर डज नॉट एक्झिस्ट. मॅटर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तुमच्या समोर आता मी जो दिसतोय किंवा तुमच्या समोर जो फोन आहे, तुमच्या समोर जी स्क्रीन आहे, इट डज नॉट एक्झिस्ट. सो सीइंग इज बिलिव्हिंग काय असं योग्य वाटत नाहीये. महाभारतामध्ये मग दुसरा दृष्टिकोन दिलाय. दुसरा दृष्टिकोन असतो, तो असतो एका राजाचा. राजा कशा प्रकारे निर्णय घेतो, तर त्याचे गुप्तचर असतात. तो स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास नाही ठेवत, तो गुप्तचरांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवतो. गुप्तचर रोज येऊन त्याला माहिती देतात, राजा साहेब राज्याच्या या भागामध्ये असं चाललंय, राज्याच्या त्या भागामध्ये चाललंय. तर याला म्हणू शकतो आपण की तो एक अंदाज लावतो. तर पहिला जो दृष्टिकोन होता तो एका नागरिकाचा होता, त्याला आपण म्हणू शकतो प्रत्यक्ष. प्रत्यक्ष जेव्हापर्यंत दिसत नाही तेव्हापर्यंत मी स्वीकारणार नाही. आणि राजाचा जो दृष्टिकोन आहे तो आहे अनुमान किंवा अंदाज. आणि तिसरा एक दृष्टिकोन आहे तो आहे बुद्धिमान लोकांचा. तर पूर्वीच्या काळी जे बुद्धिमान लोक होते, जे शास्त्र वाचन करायचे, जे शास्त्रांवर मनन करायचे, ते काय करायचे, ते प्रत्यक्ष पण बघायचे, ते इथून तिथून पण त्यांचे कान उघडे असायचे, तर ते अनुमान पण ऐकायचे. पण शेवटी प्रत्यक्ष आणि अनुमान या दोघांना तराजूच्या एका बाजूला ठेवून तराजूच्या दुसऱ्या बाजूला शास्त्र ठेवायचे. तर शास्त्र म्हणजे त्या दृष्टिकोनाला म्हणतात शब्द प्रमाण, की शास्त्रांमध्ये काय लिहिलंय आणि अशा परिस्थितीमध्ये काय योग्य आहे हे शास्त्रामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये, भागवतामध्ये, गीतेमध्ये लिहिलेलं आहे. तर प्रत्यक्ष आणि अनुमान याला तराजूच्या एका बाजूला ठेवायचे, शब्द त्याला एका बाजूला ठेवायचे, आणि त्याला छानपणे बघायचे की किती कुठल्या गोष्टीमध्ये काय वजन आहे. आणि या तिन्ही गोष्टींचं मिश्रण करून, या तिन्ही गोष्टींचं समन्वय करून योग्य निर्णय घ्यायचे. म्हणून एक गमतीची गोष्ट आहे, इतर जे धर्म आहेत आपल्या जगात, त्यांच्यामध्ये गुरूंचं स्थान नाहीये. त्यांचे काही धर्मशास्त्र आहेत आणि त्यांचे धर्म सुरू करणारे कोणी व्यक्ती आहेत. पण बघा आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये खूप महत्वाची भूमिका करणारे एक व्यक्ती आहेत, परमेश्वर आहेत. परमेश्वरांनी आपल्याला गीता दिली आहे, परमेश्वराचं जीवन रामायणामध्ये, महाभारतामध्ये, भागवतामध्ये दिलंय. पण हे सर्व पुस्तकं आपल्या 21व्या शतकामध्ये आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी नेहमी आपल्याला सांगितलंय की एक मार्गदर्शक असतात. तर ते मार्गदर्शक कोण आहेत? ते त्या तराजूमध्ये 21व्या शतकातली प्रत्यक्ष परिस्थिती ठेवतात.
जुन्या शतकातल्या 20व्या शतकाची परिस्थिती बघतात, 19व्या शतकामध्ये काहीतरी घटना घडल्यात, 15व्या शतकामध्ये काही घटना घडल्यात, त्याचा अनुमान करतात आणि शास्त्रांना पण बघतात आणि या तिन्ही गोष्टींना मिश्रण करून त्यांचा समन्वय करून आजच्या क्षणी आजची परिस्थिती बघून पण पूर्वीचं सर्व ज्ञान वापरून सर्वात योग्य सल्ला काय आहे ते आपल्याला देतात. तर अशा प्रकारे आपण पण जेव्हा कर्मवाद किंवा दैववाद यावर चर्चा करू तर त्याला पण आपण केवळ प्रत्यक्ष प्रमाणाने नाही बघायला पाहिजे, केवळ अनुमान प्रमाणाने नाही बघायला पाहिजे. आपण प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द या तिघांचं मिश्रण करून त्याचा समन्वय करून आपण बघायला पाहिजे. कधी कधी काही लोक जे खूप अध्यात्मवादी असतात ना, ते एवढं नशीब नशीब करतात की ते बघून कर्मवादातले जे लोक असतात किंवा साधारण समाजात ते म्हणतात, जर याला अध्यात्म म्हणतात, मला अध्यात्म करायचं नाहीये. आणि तशाच प्रकारे जी लोक केवळ कर्म 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 करतात, स्वतःची शक्ती करते, ते बघून अध्यात्मातले लोक म्हणतात, जर स्वतःचे कर्म करून आणि यश कमवून अशा प्रकारचा उद्धटपणा निर्माण होणार असेल, मला अध्यात्म सोडायचं नाहीये. तर दोघांना माहितीये की मी स्वतः टोकाची भूमिका घेतोय. दोघांनाही माहितीये की हे योग्य नाहीये, पण दुसऱ्याचं टोक बघून आणि दुसऱ्याचे दुष्परिणाम बघून त्यांना एक लक्षात येतं, मला हे दुष्परिणाम नको, तर मी माझी भूमिका सोडत नाही. म्हणून समन्वय करण्याची खूप मोठी गरज आहे. लहानपणी तुम्हाला आठवत आहे का की लुडो नावाचा एक खेळ होता. त्याच्यामध्ये अशा 4 त्या गोट्या किंवा 4 सोंगट्या असायच्या आणि त्या 1-2 असा आपण खेळायचो, त्याच्यावर नंबर यायचा आणि त्या नंबर अनुसार मग आपण पुढे जाऊन जात असायचो. त्यात एक गमतीची गोष्ट होती. सुरुवात होण्यासाठी तुम्ही जेव्हा तो फेकताय, पासा जेव्हा फेकताय, तेव्हा त्याच्यामध्ये 6 क्रमांक यायला पाहिजे आणि 2 जर तुम्ही टाकताय तर दोघांमध्ये जेव्हापर्यंत 6 येत नाही तेव्हापर्यंत तुमचा गेमच सुरू होत नाही. तर कधी कधी असं व्हायचं, मला अजूनही आठवतंय की आम्ही 4 जण खेळायचो आणि दुसऱ्या कोणाचे 6 आणि 6 आले तर तो पुढे जायचा आणि तो समाप्त पण करायचा खेळ. आणि मी कधी कधी माझं ते यायचंच नाही 6, तर माझा खेळच सुरू नाही व्हायचा. याचा अर्थ की पुढचा तो गेम जो आहे, 2, 3, 1, 4 जे काही आहे, ते येण्यासाठी एक एक कंडिशन होती. पूर्व त्याची तयारी करायला लागायची किंवा देर वॉज अ प्री कंडिशन फॉर इट. व्हॉट वॉज दॅट? की पहिल्या वेळेस दोन्ही त्या पाशांवर 6 येऊन मी तो खेळ सुरू व्हायला पाहिजे. तर जेव्हापर्यंत माझा ते 2-6 येऊन खेळ सुरूच होत नाहीये, तेव्हापर्यंत माझ्या जीवनाचा खेळ सुरू होत नाहीये. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सुरुवात व्हायला पाहिजे आणि ती सुरुवात जर नाही झाली तर मग पुढे तुम्ही कितीही काही श्रम करा. तर मी आपलं फेकतोय, अर्धा तास झाला फेकतोय, पण माझ्या जेव्हापर्यंत 2-6 एकत्र येत नाही तेव्हापर्यंत माझा गेमच सुरू होत नाहीये. अनेक वेळा मी जेव्हा मराठी चित्रपट जेव्हा कॉलेज वगैरे मध्ये होतो तेव्हा बघायचं होतं. अनेक वेळा चित्रपटामध्ये जे मुख्य कलाकार होते ते एका शेतकऱ्याची भूमिका करायचे. शेतकऱ्यांच्या जीवनावर कधी कधी ते चित्रपट असायचे. तर मी बघितलंय की तो शेतकरी काय करायचा, पावसाळा येण्याआधी शेतावर नांगर चालवायचा, जी काही त्याला पूर्वतयारी करायची ती सगळी करायचा आणि नंतर ज्या वेळेस पावसाळ्याचा सीझन यायचा, जून एक महिना यायचा, तेव्हा आभाळाकडे बघून असा हात ठेवून अं, खूप लक्षपूर्वक ध्यानपूर्वक वाट बघायचा की ढग कधी येतील आणि म्हणायचा, परमेश्वरा, आता केवळ तुझ्यावरच सगळं अवलंबून आहे, तू जर पाऊस पाठवलास तर खरंय. पण जेव्हा तो त्या आकाशाकडे बघतोय आणि जेव्हा तो म्हणतोय, परमेश्वरा, तुझ्याकडेच आता सगळं काही आहे, तुझ्यावरच अवलंबून आहे, तेव्हा हे वाक्य म्हणताना त्याच्या कपाळावर खूप घाम असायचा, त्यांनी मेहनत केलेली असायची. याचा अर्थ आहे कुठेतरी त्याला माहिती होतं, मला माझे कर्म करायचे, पण केवळ माझे कर्म केल्याने सर्व काही होणार नाहीये. कारण मी जमीन नांगरीन, मी बियाणं तयार ठेवीन, इतर काही जे काही आहे तण वगैरे असतील ते कापून फेकीन. एवढं सगळं केल्यानंतर पण, सगळी पूर्वतयारी केल्यानंतर पण जर पाऊस नाही आला तर मग काही फायदा नाही. ह्या उलट त्याच्या शेजारी अजून एक कोणी शेतकरी असेल, विचार करा, ज्यांनी बघितलं, अरे यांनी एवढी मेहनत केली, एका महिन्यापासून हा नांगरतोय, उन्हामध्ये पूर्ण घामाने भिजलाय हा,
आणि तरी पण शेवटी पाऊस आलाच नाही ना. मग काय फायदा झाला हे सगळं करायचा? पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी मी काही पूर्वतयारी करणार नाही, कारण शेवटी सर्व काही पावसावरच अवलंबून आहे. आणि पुढच्या वर्षी याने काहीही पूर्वतयारी केली नाही. डिसेंबर महिना आला आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्या पूर्वीच्या शेतकऱ्यासारखं याने पण आकाशाकडे बघितलं आणि म्हटलं, परमेश्वरा, आता सगळं काही तुझ्यावरच अवलंबून आहे, बघा आता काय करतो. आणि खरोखर जेव्हा त्याने ती प्रार्थना केली, का कुणास ठाऊक, परमेश्वर आहे नाहीये मला माहिती नाही, पण कमीत कमी ढग आले आणि पाऊस सुरू झाला. आणि जेव्हा ढग आले आणि पाऊस सुरू झाला तेव्हा याला एवढं वाईट वाटलं. म्हणाला, वेळेवर पाऊस आलाय, पण दुर्दैव माझं की पावसाला स्वीकार करण्यासाठी माझी जमीन तयार नाहीये. पावसाला स्वीकार करण्यासाठी मी बियाणं तयार ठेवले नाहीयेत आणि तण पण काढले नाहीयेत. हा पाऊस वाया गेला. याचा अर्थ या शेतकऱ्याच्या या सोप्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येत आहे की काही प्रमाणामध्ये या शेतकऱ्यांनी आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे आणि काही प्रमाणामध्ये कर्तव्य केल्यानंतर नशिबावर किंवा परमेश्वरावर अवलंबून असणं पण गरजेचं आहे. आपल्यातून कोणी व्यक्ती कदाचित पालकत्व या विषयामध्ये पारंगत असतील. आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत, ते पण आजच्या या प्रोग्राम मध्ये आले, त्यांना तुम्ही नंतर विचारू शकता की पालकत्व म्हणजे काय. तर त्यांनी एकदा मला मार्गदर्शन केलं होतं. तर मला म्हणाले होते की एखादा मूल लहानपणी जन्म त्याचा खूप छान झाला असेल आणि आपण त्याला योग्य आहार दिला असेल, पोषण दिलं असेल, सगळं काही छान दिलं असेल, पण जन्म झाल्यानंतर जर त्याला आपण चांगलं वातावरण नाही दिलं तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये अशी आशा आहे की तो मोठा होऊन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्याचं विकसित नाही होणार. या उलट असं विचार करा की आपण केवळ जन्मानंतर जे त्याला वातावरण निर्मिती करायची आहे, त्याला जे संस्कार घडवायचे आहेत, त्याच्यावरच जर आपण केवळ भर दिला आणि जन्माच्या वेळेस त्याला आहार वगैरे जर नीट नाही दिला तर योग्य परिस्थिती निर्माण होईल का? नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत की संतती जेव्हा आपण जन्म देतो तेव्हा त्यावेळेस आपण कशा प्रकारे जन्म देतो, आपण कसा आहार देतो. जेव्हा कोणी आई पोटामध्ये बाळाला धारण करते तेव्हा ती कुठले दृश्य बघते, तेव्हा ती कुठले पुस्तकं वाचते, तेव्हा ती कुठली ध्वनी ऐकते, कुठली गाणी ऐकते, याला पण खूप महत्व आहे. आणि ते सगळं केल्यानंतर जेव्हा बाळ जन्म घेतो तेव्हा बाळ जन्म घेतल्यानंतर ते बाळ जेव्हा विकसित होत आहे तेव्हा त्याचे मित्र कोण आहेत, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे संस्कार घडतायत, त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासमोर कशा प्रकारचे संभाषण केलेत, केवळ भांडणं केलेत एकमेकांसोबत की मैत्रीचे बोलणं केलेत. अशा प्रकारे जेव्हा आपण नीट लक्ष दिलं असेल तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एका कळीमधून असं एका फुलामध्ये परिवर्तित होतं. याचा अर्थ आहे आपण त्या शेतकऱ्याच्या उदाहरणामध्ये बघितलं की बियाणं तयार असेल पण शेवटी पाऊस पण पाहिजे. आपण या लहान मुलाच्या उदाहरणामध्ये बघितलं की ते मूल जन्म घेताना योग्य पाहिजे, पण त्याच्यानंतर त्याची संस्कृती किंवा त्याची वाढ नीट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे अनेक अनेक ठिकाणी आपण आपण जेव्हा बँकेमध्ये जातो आणि आपण आपले काही दागदागिने समजा लॉकरमध्ये ठेवले असतील तर बघा आपल्याकडे एक चावी असते. आपण जातो आणि कारण आपण योग्य व्यक्ती आहेत, आपली सही वगैरे तपासून आपल्याला सांगतात तुम्ही तुमची चावी फिरवा. आपण अर्धी चावी फिरवतो आणि अर्धी चावी फिरवल्यानंतर आपण मागे येतो आणि बँकेचे जे प्रतिनिधी आहेत ते तिथे येऊन त्यांची चावी फिरवतात आणि उरलेलं 50% काम करतात. तर अनेक अनेक असे उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो ज्यामध्ये आपण बघतोय की केवळ कर्मवाद हा पुरेसा नाहीये आणि त्याचबरोबर पूर्णपणे दैववाद हा पण पुरेसा नाहीये. एक छान उदाहरण मला आठवतंय, तुम्हाला थोडा एक मजा वाटेल हे उदाहरण ऐकून. एकदा दोन भिकारी एकमेकांशी बोलत असतात आणि एक भिकारी त्या दिवशी खूप खुश असतो. तर दुसरा भिकारी म्हणतो, काय रे आज खूप खुश दिसतोय, आज जास्ती तुला पैसे मिळाले वाटतात. तो म्हणतो, नाही, माझं आपल्या पंतप्रधान आहेत ना देशाचे, त्यांच्या मुलीवर प्रेम आलंय आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. हा म्हणतो, हा आहे भिकारी आणि हा काय म्हणतो याला तरी कळतंय का काय म्हणतो. तर म्हणतो, अच्छा, पण मग तू खुश कायस? तर म्हणतो, नाही, 50% तयारी झालीये, आता केवळ 50% बाकी आहे. तर म्हणतो, म्हणजे काय? तर म्हणतो, माझ्याकडून होकार आहे, आता केवळ तिला विचारायचं, तिच्याकडून होकार जर झाला तर काम फत्ते.
तर या मूर्ख माणसाला असं वाटतंय की 50% माझा होकार आणि 50% त्या पंतप्रधानांच्या मुलीचा होकार. पण या भिकाऱ्याचा होकार 1% किमतीचा नाहीये आणि त्या पंतप्रधानांच्या मुलीचा होकार हा 99%पेक्षाही अधिक महत्वाचा आहे. तर म्हणून जरी केवळ 2 व्यक्ती एकत्र असले तरी आपण 100चे 2 भाग करून 50-50 नाही करू शकत. आणि जर आपण योग्य विचार न करता, योग्य समन्वय न करता, अच्छा 2 व्यक्ती आहेत, भिकारीचे 50% आणि त्या पंतप्रधानांच्या मुलीचे 50%, मुकेश अंबानीच्या मुलीचे 50%, असं म्हणून चालणार नाही. तर म्हणून योग्य काय? तर ओके. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 14 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कुठल्याही प्रक्रियेमध्ये जर आपल्याला यश प्राप्ती करायची असेल तर 5 गोष्टी लागतात. म्हणतात अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणतात कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कार्यामध्ये जर आपल्याला यश पाहिजे असेल तर पहिली गोष्ट आहे की ते जे स्थान आहे ते स्थान योग्य पाहिजे, अधिष्ठान बरोबर पाहिजे. ते कार्य करणारा व्यक्ती, कर्ता हा योग्य पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणतात ते कार्य करण्यासाठी जे उपकरण आहेत, जे साधन आहेत ते योग्य पाहिजे. चौथी गोष्ट म्हणतात ती प्रक्रिया करण्यासाठी त्याचा उत्साह चांगला पाहिजे. आणि मग 5वी गोष्ट म्हणतात हे सर्व 4 गोष्टी केल्यानंतर शेवटी परमेश्वराकडून त्याला अनुमती पाहिजे. म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये आपण बघतो की युधिष्ठिराकडे आणि दुर्योधनाकडे जे काही सोयी सुविधा उपलब्ध होतात त्याच्यामध्ये किती वैषम्य आहे. दुर्योधनाकडे योग्य स्थान आहे, कारण दुर्योधन हा राजकुमाराच्या स्थानावर बसलेला आहे आणि राजकुमाराच्या स्थानावर बसल्या असल्या कारणाने सगळीकडे त्याची पोहोच आहे. त्याच्याकडे एक पूर्ण फौज रेडी आहे, त्याच्याकडे सैन्य रेडी आहे, त्याच्याकडे गुप्तचर रेडी आहेत. आणि गेले 13 वर्ष, कारण तो राज सिंहासनावर बसला होता, राजपुत्र होता, तर त्याच्या अनेक अनेक लोकांशी गटबंधन आहेत. आणि गेले 13 वर्ष पांडव जेव्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते तेव्हा अनेक अनेक राजांशी त्यांचा संपर्क तुटलाय, त्यांची मैत्री तुटली आहे. करता याच्यामध्ये खूप उत्साह आहे आणि दुसऱ्यांना ठगवण्यासाठी, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी अनलिमिटेड उत्साह आहे त्याच्याकडे. साधन किती आहेत? भरपूर साधन आहे. उत्साह किती आहे? उत्साह भरपूर आहे. आणि यांच्याकडे काय आहे? यांच्याकडे योग्य स्थान नाही. यांच्याकडे एका अर्थाने असा जो बाह्य रूपाने जो उत्साह दिसतो तो नाही, पण एक खोल कुठेतरी विश्वास आहे की जर आपण योग्य मार्गाने चालत असू तर आपल्याला यश मिळणार. अशा प्रकारे जरी अधिष्ठान, कर्ता, करण आणि चेष्टा ह्या 4 गोष्टी नसतील तरी त्यांच्याकडे दैव, परमेश्वराचा एक पाठीवर एक हात आहे. आणि परमेश्वर म्हणतायत महाभारताच्या युद्धामध्ये मी लढणार नाही युधिष्ठिर, मी स्वतःच्या हातामध्ये शस्त्र नाही घेणार आहे, पण मी केवळ तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहे. केवळ प्रोत्साहन देण्याच्या बहाण्याने श्रीकृष्णांनी तिथे आले आणि संपूर्ण महाभारताच्या युद्धामध्ये त्यांनी एकही शस्त्र नाही वापरलं. पण अर्जुनाला त्यांनी नीट मार्गदर्शन दिलं आणि अर्जुनाला त्यांनी छान एक यश मिळवून दिलं, युधिष्ठिराला एक छान यश मिळवून दिलं. म्हणजे कर्मवादाला पण महत्व आहे आणि दैववादाला पण महत्व आहे. एका संभाषणात महाभारतामध्ये भीष्म युधिष्ठिरांना म्हणतात, युधिष्ठिर त्यांना म्हणतात की खरोखर मला हा कळत नाही की आपण स्वतःच्या कार्यशक्तीवर, स्वतःच्या इच्छाशक्तीवर जास्ती भर द्यावा की परमेश्वराच्या कृपेवर आपण भर द्यावा. तर भीष्म त्यांना म्हणतात बघ मी तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा एक छोटी आग कुठेतरी लागली असते आणि त्या छोट्या आगीला जेव्हा वारा लागतो आणि वाऱ्याची साथ मिळते तेव्हा ती छोटी अग्नी एका मोठ्या ज्वाळेमध्ये प्रज्वलित होते. तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. केवळ वारा असेल पण अग्नी नसेल तर मोठी ज्वाळा होत नाही, आणि केवळ छोटी अग्नी असेल पण वारा नसेल तर मोठी ज्वाळा होणार नाही. म्हणून भीष्मांनी युधिष्ठिराला अशा प्रकारे एक छान उदाहरण देऊन हे शिकवलंय. एकदा एका विहिरीच्या काठावर 5 बेडूक बसले होते आणि एक बेडूक दुसऱ्याला म्हणतो माझी खूप इच्छा होते या विहिरीमध्ये उडी मारण्याची. आणि असं बोलून तो म्हणतोय बघूया. तर प्रश्न येतो की किती बेडकांनी उडी मारली? तर याचं उत्तर एक आहे की एकाही बेडकाने उडी नाही मारली, कारण पहिल्याने केवळ बोलला
पहिल्याने केवळ इच्छा व्यक्त केली की मला उडी मारण्याची इच्छा होते, उडी मारली नाही त्याने. आणि जर त्यांनी इच्छा व्यक्त करून स्वतः उडी नाही मारली आहे, तर इतर 4 बेडकं अजिबात उडी मारणार नाहीयेत. याचा अर्थ अनेक अनेक लोक या जगामध्ये केवळ मोठे मोठे बोलतात, पण खरोखर करून नाही दाखवत. तर म्हणून हे दोन्ही कडचा एक कमीपणा असू शकतो. अध्यात्मामध्ये जे लोक आहेत ते पण खूप बोलतात, खूप प्रवचन करतात किंवा वारंवार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण जर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये जर आपल्याला तशा प्रकारचं दिसलं नाही, मग त्या बेडकांची स्टोरी झाली ती. तो बेडूक म्हणतोय मला असं करायचंय आणि आपण असं केलं पाहिजे, पण करत कोणीच नाही. आणि त्यामुळे पण एक चांगलं उदाहरण स्थापित होत नाही. आणि हीच गोष्ट कर्तृत्व किंवा कर्मवाद करणाऱ्या लोकांवर पण लागू होते, की ते केवळ करतात, 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 पण विचार नाही करत, की आपण कोणत्या दिशेने करतोय. करता, करता, करता त्यांना हे नाही लक्षात राहत, की आपण उद्धटपणाच्या दिशेने चाललोय. आपण गर्वाच्या दिशेने चाललोय. आणि ज्या दिवशी आपल्यामध्ये गर्व निर्माण होतो, ज्या दिवशी आपल्यामध्ये उद्धटपणा निर्माण होतो, त्या दिवशी ज्ञान प्राप्तीचं मार्ग बंद होतो. ज्ञान कोणाला मिळतो? जो नम्र आहे आणि जो नेहमी शिकण्यासाठी तयार आहे. ज्या क्षणी आपण उद्धट होतो आणि ज्या क्षणी आपण गर्विष्ठ होतो, त्या क्षणी ज्ञान मिळणं आपलं बंद होतो. आपण विद्यार्थी राहणं बंद होतं. आपण विद्यालयात असू, पण आपण विद्यार्थी नसतो. तर म्हणून दोघांकडून चुका होतात, पण योग्य व्यक्ती कोण आहे माहिती आहे? ते शेतकऱ्यासारखा आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची सगळी पूर्वतयारी केली, पण ते पूर्वतयारी करून त्याच्यामध्ये उद्धटपणा निर्माण नाही झाला किंवा गर्व निर्माण नाही झाला. तो शेवटी नम्र राहिला. उत्कृष्ट पालकत्व करणारे जे आई-वडील आहेत, ते काय म्हणतात? आम्ही आमच्याकडून जे काही होऊ शकलं ते तेव्हा केलं आणि आता मुलगा जेव्हा वाढतोय, तेव्हा त्याच्यासाठी जे काही गरजेचं आहे ते पण करतोय. तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टींची गरज आहे. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. 18व्या अध्यायामध्ये सर्व गीतेचं ज्ञान सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणत असतील? म्हणतात, "हे अर्जुना, विमृश्यैतद अशेषेण यथेच्छसी तथा कुरु." म्हणतात, "मी तुला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. योग्य काय, अयोग्य काय याची पारख कशी करायची हे तुला मी शिकवलं. पण आता ती पारख करायची आहे की नाही हे तुला करायचंय. त्याच्यासाठी मी जबरदस्ती नाही करणार." म्हणून उत्कृष्ट शिक्षक कोण आहेत? जे सर्व काही आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवतात, पण कधी त्यांना कधी फोर्स नाही करत. तर श्रीकृष्ण, कृष्णं वंदे जगद्गुरुम. श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ गुरु कोण असू शकतात? तर श्रीकृष्ण म्हणतात, "मी तुझ्यासमोर हे सगळं ठेवलेलं आहे. आता तू याच्यावर विचार कर, की तुला याच्यावर कार्य करायचंय, की केवळ असं शांतपणे बसायचं आणि म्हणायचं, की श्रीकृष्ण तुम्हीच मला मदत करा." जर युद्धभूमीवर श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र जर चालवलं असतं, तर आपण म्हणू शकत होतो, बघा दैववाद जिंकला. ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला ते जिंकले नाही. पण श्रीकृष्णांनी तिथे एक शिकवण दिली, कार्य नाही केले. एकाही कौरवाला श्रीकृष्णांनी नाही मारलं. सर्व कौरवांना मारण्यासाठी युधिष्ठिराला, भीमाला, अर्जुनाला श्रम करायला लागले. म्हणून दैवाची साथ होती, पण यांचे श्रम होते. छोटी अग्नी होती, पण इथून वाऱ्याची साथ होती. तेव्हा कुठे ती मोठी अग्नी प्रज्वलित झाली आणि कौरवांचा त्यामध्ये नाश झाला. एक तुम्हाला मी उदाहरणाद्वारे अजून हे तत्व सांगण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्णांचे स्वतःचे वडील वसुदेव. तर वसुदेव आणि देवकी श्रीकृष्णांची माता यांच्या लग्नाचा दिवस आहे. आणि या लग्नाच्या दिवशी खूप खूप असंख्य लोक तिथे एकत्रित आले आहेत. आणि देवकीचे भाऊ कंस हे खूप खुश आहेत. आणि डाव्या हातामध्ये त्यांनी रथाच्या घोड्यांची लगाम घेतली आहे आणि उजव्या हातामध्ये चाबूक घेतलाय. आणि सर्वांच्या देखत एक छान उदाहरण प्रस्थापित करतायत, की जरी मी राजा असलो, पण माझ्या बहिणीला सासरी घेऊन जाण्यासाठी जे रथ चालवायचंय, ते मी सारथीला नाही देणार. माझं माझ्या बहिणीवर किती प्रेम आहे हो तुम्हाला काय माहिती. मी सारथी बनणार माझ्या बहिणीचा. आणि तितक्यात एक आकाशवाणी होते, मूर्ख कंसा, तू ज्या बहिणीचं लग्न लावून देतोयस, त्या बहिणीचा 8वा गर्भ तुझा विनाश करणार आहे. ही ध्वनी, हा आवाज ऐकताच कंसामध्ये एक परिवर्तन होतं. ज्या डाव्या हातामध्ये त्यांनी ज्या डाव्या हातामध्ये त्यांनी लगाम धरली होती, त्या डाव्या हातामध्ये काही क्षणांपूर्वी ज्या बहिणीची त्याला सेवा करायची होती, त्या बहिणीचे केस धरतो तो. ज्या हातामध्ये घोड्यांना मारण्यासाठी चाबूक होता, त्या हातामध्ये तो स्वतःची तलवार काढतो. आणि विचार करा, निर्लज्जपणे
सर्वांच्या देखत एका क्षणापूर्वी त्याला त्याच्या बहिणीप्रती प्रेम दाखवायचं होतं. पण शेवटी खरं तत्व काय आहे? जे कोणी या जगामध्ये जगतायत ते केवळ माझ्यासाठी जगतायत. तुमचं जीवन हे माझ्याप्रती समर्पित आहे. आणि जर तुमचं जीवन माझ्या भोगवृत्तीच्या विरुद्ध येत असेल, आड येत असेल, तर तुम्हाला मी मारणार. तर एका क्षणामध्ये पूर्ण परिवर्तन होऊन सगळ्यांच्या देखत आता तो ती तलवार वापरून देवकीचं शिरच्छेदन करणार. आणि इतक्यात शेजारीच वसुदेव आहेत, नवविवाहित जोडपं आहे. आणि वसुदेव विचार करतायत, हे सगळं काय चाललंय? आत्ताच माझं लग्न झालं, आत्ताच सर्वात सुखी क्षण होता, आत्ताच हा कंस एवढा मेहुणा माझा एवढा छान वागणूक करत होता आणि एका क्षणामध्ये तलवार काढली आणि आता मी काय करू? पटकन त्यांना काहीतरी विचार करावा लागेल. परमेश्वराचे वडील आहेत. दैव 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 आपण म्हणतोय ना, परमेश्वरावर अवलंबून असणारे ते परमेश्वर, त्या परमेश्वराचे स्वतःचे वडील आहेत, म्हणजे किती श्रेष्ठ स्थान आहे. पण त्यांनी पण काय केलं याच्यातून आपल्यासाठी शिकण्यासाठी आहे. परमेश्वराचे वडील पटकन म्हणतात, अरे कंसा, तू किती प्रसिद्ध आहेस, तू किती शूरवीर आहेस, पूर्ण जगामध्ये तुझी ख्याती पसरली आहे की तू खूप युद्धामध्ये लढाई करणार आहेस आणि सर्वांच्या देखत तू जर या तुझ्या बहिणीचं तिच्या विवाहाच्या दिवशी जर तिचे प्राण घेतलेस, तुझं नाव लौकिक कितपत राहील, नष्ट होईल, लोक तुझ्याबद्दल किती वाईट शब्द बोलतील. जनरली असं म्हणतात ना, जो खूप प्रसिद्ध व्यक्ती असतो त्याला कुविख्यात किंवा जर प्रसिद्धी त्याची नष्ट होणार असेल तर त्याला खूप वाईट वाटतं ते. तर ती एक तो ती संधी घेण्याचा प्रयत्न करतात वसुदेव. पण मी तुम्हाला जसं सांगितलं, कंस पूर्णपणे निर्लज्ज आहे. शेवटी माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच मी करणार. कंसाच्या त्या हातामध्ये काही फरक नाही पडत. आपण 2 मिनिटं झाले याचा आपण विवरण करतोय, पण हे सगळं एका क्षणात होत आहे, कारण तो एका क्षणाचा विलंब झाला आणि ती तलवार खाली आली की देवकी संपली. आणि देवकी संपली की हा विवाह संपला. हा विवाह संपला की पुढे कृष्ण आणि वगैरे काय होणार आहे कोणाला माहिती नाही. तर वसुदेवांना लक्षात येतं, या मार्गाचा या निर्लज्ज कंसावर काही फरक नाही झालाय. पुन्हा एकदा म्हणतात, अहो, ही तुमची बहीण नाहीये, ही तुमच्या मुलीसारखी आहे. हिने नेहमी तुम्हाला एका वडीलधारी मंडळीसारखं बघितलंय. आजही आपण बघतो, जेव्हा मोठ्या भावामध्ये आणि लहान बहिणीमध्ये खूप अंतर असेल, तर त्या मुलीसाठी ते भाऊ भाऊ नसतात, वडील असतात. ती पण एक युक्ती वापरतात वसुदेव. चटकन हे सगळं क्षणाच्या कमी वेळात चाललंय. कंसावर काही फरक पडत नाही. वसुदेव पटकन विचार करतात, मी आता काय करू, आता काय करू? आणि तेव्हा म्हणतात, हे बघा कंसा, मृत्यू तरी निश्चित आहे, बरोबर की नाही? आणि बघा, कधी कधी असं होतं की एखाद्या घराच्या शेजारी आग लागली असते आणि त्या आगीची जी ज्वाळा आहे ती शेजारच्या घराला न लागता त्या शेजारच्या घराला ओलांडून एका दुसऱ्या घरावर पडते आणि आग लागतं एका तिसऱ्या घराला. तर पहिल्या घराला आग लागली होती आणि आपली अपेक्षा आहे की दुसऱ्या घराला आग लागेल, पण दुसऱ्या घराला आग नाही लागत आणि त्या अग्नीच्या ज्वाळा अशा झेप घेऊन तिसऱ्या घरालाच पेटवतायत. तर हे उदाहरण वसुदेव चटकन कंसाला देतात आणि म्हणतात, तुम्ही एवढी काळजी करू नका. आणि मनातल्या मनात विचार करतात की कधी कधी आपण लाकडं जेव्हा जाळतो तेव्हा एखादं लाकूड पटकन प्रज्वलित होतं आणि दुसरं लाकूड प्रज्वलित होत नाही. म्हणून विचार करतात, जर नशिबात हे सगळं लिहिलंच आहे की या घराला आग नाही लागणार आहे, तर त्या घराला आग नाही लागली. जर नशिबात लिहिलंय की या लाकडाला आग नाही लागणार आहे, ते लाकडाला आग नाही लागत आहे, तर मनामध्ये विचार करतायत, नशिबात जर असं लिहिलंय की कंसाचा वध हा माझा 8वा पुत्र करणार आहे, तर होईल तसं. आणि समजा तसं नसेल होणार, तर असंही शक्य आहे की कंसाचा मृत्यू माझा 8वा पुत्र होण्याच्या आधीच होईल. कधी काही रोग होऊ शकतो, कधी दुसरा कुठला तरी राजा येऊन त्याला मारू शकतो. म्हणून म्हणतात, सध्या काय महत्वाचं आहे माहितीये? माझ्या पत्नीचे प्राण वाचवण्याचं महत्वाचं आहे. आणि म्हणून वसुदेव, जे कुठलेही वडील कधी बोलणार नाहीत, ते बोलून जातात आणि कंसाला म्हणतात, एक मिनिट, तुला तुला भीती कोणाशी आहे? माझ्या मुलांशी आहे ना? मी तुला केवळ माझा 8वा पुत्र नाही देणार, मी तुला माझा पहिला, दुसरा, तिसरा सर्व पुत्र देतो. ही माझी तुला एक, दिस इज माय प्रॉमिस टू यू. मी तुला माझी शपथ देतो. आणि वसुदेव हे पूर्ण जगभरामध्ये त्यांच्या चारित्र्यासाठी प्रसिद्ध होते. तर ज्या कंसानी तलवार उचलली होती आणि जेव्हा त्याला सांगितलं की ही तुझी बहीण आहे, हा तिचा विवाहाचा दिवस आहे, ही तुझी मुलगी आहे, त्यांनी काही फरक नाही पडला. पण जेव्हा वसुदेवानी सांगितलं, तुला प्रॉब्लेम माझ्या मुलांशी आहे, बरोबर? जेव्हा माझं बाळ जन्म घेईल तेव्हा मी ते बाळ तुला देईन.
या शब्दांवर कंसाने विश्वास ठेवला आणि ती अशी उचललेली तलवार ठेवली. तर हे सांगण्याचं तात्पर्य काय? वसुदेव हे परमेश्वराला किती प्रिय आहेत हे आपण समजू शकतो. जसे दशरथ महाराज हे रामचंद्रांना प्रिय आहेत त्या प्रकारे. आणि वसुदेव चारित्र्यवान असल्याने खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि खरोखर पुढे अशाच प्रकारचं झालं की पहिला मुलगा वसुदेवांचा कीर्तिमान कीर्तिमान जेव्हा जन्मला तेव्हा ती बातमी कंसाकडे गेली. कंसा आला आणि त्यांच्या त्या तुरुंगात त्यांनी तो बाळ आपल्या हातात घेतला आणि ज्या तुरुंगात ते राहत होते त्याच्या भिंतीला ते बाळ आपटून त्याला रक्तबंबाळ करून त्याला मारलं. वसुदेवांनी काहीही त्याला अडवलं नाही. का बरं? कारण वसुदेवांनी ती शपथ घेतली होती सर्वांच्या देखत की तुला जर प्रॉब्लेम बाळाशी आहे तर मी बाळ देईल. पण हे सगळं करण्यामागे वसुदेवांची विचार काय आहेत? वसुदेव म्हणतायत जर दैवामध्ये लिहिलंय की असं होणार आहे तर नक्की होणार. आणि जर दैवामध्ये असं लिहिलंय की माझ्या 8व्या पुत्राद्वारे होणार, काही ना काहीतरी होईल. काय होईल मला माहिती नाही, पण काही ना काहीतरी होईल. आणि खरोखर आपण बघतो की दुर्गा देवी येतात आणि दुर्गा देवी कंसाला म्हणतात की तू ज्याला मारायला आलायस त्यांनी आधीच जन्म घेतलाय. आणि नंतर 11-11.5 वर्षांनी खरोखर श्रीकृष्ण हे कंसाला मारतात. पण त्या काळी सांगण्याचा मुख्य मुद्दा आहे वसुदेव असे एका ठिकाणी हातावर घडी तोंडावर बोट असं करून तिथे बसले नाही आणि म्हणाले नाही दैव आहे ना, परमेश्वर जर येणार आहेत आणि कंसाला मारणार त्यांनी आकाशवाणी देवतांनी केली आहे तर ते खरंच होणार आहे. मला माझे श्रम करायची काय गरज आहे? मी रथावर आपला एकदम आरामात बसतो आणि मला माहिती आहे की देवकीला काही नाही होणार. पण तुम्ही जर तो भाग जर वाचला खरोखर तुमच्या मनामध्ये एक एक वेगळा एक फिलिंग निर्माण होईल की आता काय करणार? सगळ्यांच्या देखत हा निर्लज्जपणे मारलो आणि तर वसुदेवानी तत्क्षण युक्ती चालवली, आपलं डोकं चालवलं आणि वेगवेगळे त्यांनी गोष्टी दिल्या आणि काही करून आपले प्रयत्न केले. अर्थात आपल्या शीर्षकाच्या दृष्टीने कर्मवाद केला. पण हा कर्मवाद करता करता त्याच्या मनामध्ये खोल विश्वास आहे दैववादावर. पण दैववादावर खोल विश्वास असताना त्यांनी त्याचे कर्म, त्याचे कर्तव्य, त्याच्या जबाबदाऱ्या करणं सोडलं नाही. तर बघा की श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि श्रीकृष्ण आपल्याला गीता देतात. तर श्रीकृष्ण स्वतः म्हणतात मी ज्ञान दिलं, पण त्या ज्ञानाच्या आधारावर जीवन कसं जगायचं हे तुला ठरवायचं आहे. तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळ, हे अर्जुनाला सांगतायत. आणि त्याच परमेश्वरांचे वडील वसुदेव हे दैववादावर विश्वास ठेवतायत, नशिबावर विश्वास ठेवतायत. पण ते नशीब खरोखर घडवून आणण्यासाठी स्वतःचे श्रम, स्वतःचे कर्तव्याकडे दुर्लक्ष नाही करत आहेत. म्हणून जशा प्रकारे मी सांगत होतो की जेव्हा पण आपण टोकाची भूमिका घेऊ, कर्मवाद असू दे किंवा दैववाद असू दे, आपण लोकांना योग्य दृष्टिकोन नाही देत आहे. पण योग्य दृष्टिकोन काय आहे? आपल्या शास्त्रांमध्ये जो दिलाय तो. आणि शास्त्रांमध्ये सांगितलंय आपण आपली शेतकऱ्यासाठी पूर्वतयारी करायला पाहिजे आणि आपण आपली पूर्वतयारी केल्यानंतर परमेश्वर नक्की मदत करतील. आपल्या नशिबामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते बँकेच्या लॉकरमध्ये गुप्त, सुप्त अवस्थेमध्ये आहे. आपल्याला आपली चावी फिरवायची आहे, पण आपली चावी फिरल्यानंतर जेव्हा आपले श्रम बघून परमेश्वर खुश होतात की नाही यांनी याच्या जबाबदाऱ्या केल्या, यांनी यथाशक्ती यथामती प्रयत्न केले, त्यानंतर मग परमेश्वर त्यांची 50% चावी फिरवतात आणि आपल्या नशिबात जे काही लिहिले ते आपल्या हवाले करतात. श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये एक दामोदर लीला म्हणून आहे. तर यशोदामाई हे श्रीकृष्णांना बांधण्याचा प्रयत्न करतात. तर खूप पळतात, खूप पळतात, खूप परिश्रम करतात. आणि त्यांचे ते परिश्रम बघून श्रीकृष्ण स्वतःला बांधून घेतात. नाहीतर श्रीकृष्णांना बांधणार कोण? तर त्या छोट्या अशा गोड अशा प्रसंगातून खूप मोठी शिकवण आपल्याला मिळते की जेव्हा यशोदामाई श्रीकृष्णांना बांधण्यासाठी खूप परिश्रम करतात, तेव्हा कुठे श्रीकृष्ण स्वतःला बांधून घेतात. कारण जीवनाच्या नंतर कधी कोणी बांधू शकलं नाही श्रीकृष्णांना. तर केवळ जेव्हा भक्त किंवा आपण सर्व लोक आपल्या जीवनामध्ये परिश्रम करू, तेव्हा मग परमेश्वर आपल्याला काहीतरी फळ देण्यासाठी उत्सुक होतात. तर न कर्मवाद न दैववाद, जीवनाचं तत्व आहे वास्तिकवाद. तर वास्तिकवाद हे आहे, आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिली आहे, आपल्याला परमेश्वराने इच्छाशक्ती दिली आहे, आपल्याला परमेश्वराने हे छान शरीर दिलंय. या तिघांना वापरून आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य हे आपण योग्य मार्गदर्शनानुसार केले पाहिजेत. आणि ते करूनही कधी कधी पाऊस पडत नाही. पण पाऊस पडला नाही म्हणून आपण बीजारोपण, नांगरणे सोडू शकत नाही. कारण ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी आपल्याला वाईट वाटेल. म्हणून दरवर्षी आपल्याला आपले कर्तव्य करायचे आहेत आणि एक दिवशी परमेश्वर म्हणेल
हा दरवर्षी बरोबर तयार होऊन बसतो. या वर्षीपासून पुढचे सर्व वर्ष मला नक्कीच पाऊस पाठवायला पाहिजे, आणि अशा प्रकारे आपण आपापल्या जीवनामध्ये नक्कीच यश प्राप्त करू शकतो. तर इथे मी थांबतो. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर स्वतःला अनम्यूट करून आपण प्रश्न विचारू शकतो. आता पावसाचा सीझन आलाय, तर पावसाचा काळ आहे हा. पावसाळा आला रे आला. पण तुमच्यातून कोण लोक आहेत जे जेव्हा घराबाहेर बाहेर पडतात तेव्हा छत्री घेऊन बाहेर पडत नाहीत? आणि कोणी जर विचारलं, अहो काय तुम्ही छत्री नाही घेऊन? नाही, पावसाळा आहे, पाऊस तर पडणारच आहे ना. पाऊस पडणार आहे, पण आपल्याला आपलं कर्तव्य करायचं आहे, आपली जबाबदारी करायची, की आपल्याला छत्री घेऊन बाहेर पडायचंय. कधी आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा कधी पावसाचं पाणी रस्त्यावर असतं, एखादी गाडी जाते तेव्हा आपल्यावर उडते. मग तेव्हा आपण कपडे धुतो, छान स्नान करतो. तेव्हा कोणीतरी म्हणेल, अहो कशासाठी स्नान करताय, कशासाठी कपडे धुतायत? कारण उद्या जेव्हा परत जाल तेव्हा पुन्हा एकदा शरीर मलिन होणार आहे, पुन्हा एकदा कपड्यांवर काहीतरी पाणी वगैरे उडणार आहे. तर असू द्या. नाही, तर जगामध्ये जे होतं ते होत राहणार, गाड्या पाण्या उडवत राहणार, आणि आपलं शरीर हे मलिन होत राहणार. पण आपण आपले कर्तव्य केले पाहिजेत, आणि हे करून एक ना एक दिवशी नक्कीच आपल्याला यश मिळतं. तर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. हॅलो. 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 हा प्रभूजी, मी तनिष्का बोलते. बोला बोला. हॅलो. हा मी बोला. अटेंड केलं. ओके, खूप छान. इतर कोणाला काही प्रश्न आहे किंवा दोन काही विचार तुम्हाला मांडायचे आहेत आजच्या विषयावर? ठीक आहे, काही हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. तनिष्काला काही बोलायचं होतं का मॅडम? आवाज येत नाही मला. मला एक प्रश्न आहे सर. हो नक्की. हा, कर्म आणि दैव, कर्मवाद आणि दैववाद, किंवा आपण आता जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये याचा सुवर्णमेळ कसा साधता येईल? बऱ्याच वेळा शेतकऱ्याने सुवर्ण मध्य कसा साधलाय? शेतकऱ्याने आपले कर्तव्य केलेले आहेत, आणि ते कर्तव्य करता करता त्यांनी परमेश्वरावर आतमधला मनातला एक विश्वास पण ठेवलाय, की परमेश्वर छान वृत्तीचे व्यक्ती आहेत, परमेश्वर सज्जन व्यक्ती आहेत, की परमेश्वर दुर्जन व्यक्ती आहेत. परमेश्वर आपण रामायणामध्ये बघतो सज्जन व्यक्ती आहेत, आपण महाभारतामध्ये बघतो सज्जन व्यक्ती आहेत. तर परमेश्वर जर सज्जन व्यक्ती आहेत, आणि आपल्या समोरच बघा ना, आपण जर सज्जन आहोत, आपल्या समोर जर कोणी मेहनत करत असेल आणि खूप मेहनत करून थकत असेल, तर आपण त्याला मदत करण्यासाठी उतावीळ होतो. आपल्या घराबाहेर कोणी एक व्यक्ती येऊन रोज वाट बघत असेल आणि म्हणत असेल की काही मदत करू शकता का, कदाचित आपण एक दिवशी त्याला दुर्लक्ष करू, दुसऱ्या दिवशी दुर्लक्ष करू, 3-4 दिवस झाल्यानंतर आपण बघू की हा व्यक्ती रोज इथे 2 तास उभा असतो आणि याला काहीतरी गरज दिसते, प्रामाणिक दिसतोय. तर 5व्या दिवशी त्याला म्हणून, बाबा काय पाहिजे तुला? म्हणजे 100 रुपये पाहिजेत, चपला विकत घ्यायच्या आहेत, मुलाच्या शाळेसाठी फीज करायचे, तर काही पैसे पाहिजेत वगैरे. तर आपण पहिल्या दिवशी कदाचित लक्ष नाही देणार. तर खूप स्वाभाविक आहे, कारण आपल्याला माहिती नाही याच्या मनात काय. 1-2-3 दिवस आपण दुर्लक्ष करू, पण जर तो व्यक्ती प्रामाणिक असेल आणि खरोखर आपल्या घराबाहेर उभा राहत असेल, तर नंतर आपण 5व्या दिवशी तरी विचारू ना. तशाच प्रकारे परमेश्वर हे एक सज्जन व्यक्ती आहेत, आणि आपण पहिल्या दिवशी जेव्हा खूप श्रम करतो तेव्हा परमेश्वर म्हणतात, बघू हा खरोखर प्रामाणिक आहे का, हा लोभापोटी करतोय की कर्तव्य बुद्धीने करतोय, माझ्या जबाबदाऱ्या मी जबाबदारी म्हणून करतोय की माझ्या जबाबदाऱ्या मला काहीतरी स्वार्थ पाहिजे म्हणून करतोय. तर परमेश्वर जेव्हा बघतात की आपण स्वार्थ आहे म्हणून करतोय, तेव्हा परमेश्वर विलंब करतात. पण जेव्हा आपण आपल्या जबाबदाऱ्या जबाबदारी म्हणून पार पाडतो, कोणी बघो किंवा नको बघो, कोणी आपल्याला शाबासकी देऊ किंवा नको देऊ, पण आपण जबाबदारी म्हणून करतोय, परमेश्वर म्हणतात एक दिवस दुर्लक्ष करून बघतो, जर खरोखर हा जबाबदारी म्हणून करत असेल तर दुसऱ्या दिवशी पण करेल, दुसऱ्या दिवशी पण दुर्लक्ष करतो, हा जर खरोखर जबाबदारी म्हणून करत असेल तर तिसऱ्या दिवशी पण करेल. अशी 2-3 दिवस परीक्षा घेतल्यानंतर परमेश्वर जर सज्जन आहेत, तर त्यांचं हृदय पण द्रवित होणार आणि म्हणणार, तू खूप परिश्रम घेतलेस, तू खूप कष्ट केलेस, तू खूप तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यास, आता मी तुला मदत करतो. म्हणून सुवर्ण मध्य काय आहे? आपल्याला कधी काय मिळेल याचा विचार न करता, जर माझ्याकडून
ही जबाबदारी आहे तर मी माझी जबाबदारी करायला पाहिजे, असं समजून की कोणीही मला काहीही नाही देणार आहे, जे काही कमवायचंय ते मलाच कमवायचंय. पण अशा प्रकारे जेव्हा आपण जबाबदारी करू, खूप कष्टाळू असू, तेव्हा मग परमेश्वराचं, सज्जनाचं हृदय द्रवित होतं आणि म्हणतात, असं वाटतं की तुला काहीतरी गरज आहे, तुला कृपेची गरज आहे, चल मी तुला काहीतरी मदत करतो. आणि मग आपल्या त्या छोट्या अग्नीला जेव्हा परमेश्वराच्या कृपेच्या वाऱ्याची साथ मिळते, तेव्हा ती छोटीशी ठिणगी ही एका मोठ्या ज्वाळेमध्ये प्रज्वलित होते आणि आपल्याला जीवनामध्ये यश मिळते.